My father, Gajanan Jagannath Takne, was born in this village, and he grew up in a very poverty-stricken family, and getting education was really difficult. And he was studying at a school, Sodharak High School in Dhule, from where then he had to go for his further education. But since his father couldn't fund his education, the people of this village came together and funded his education, whereby he went ahead for his further education to Baroda. आणि पुढे त्यांना नोकरी मिळाल्यानंतर, पोलीस खात्यामध्ये त्यांची नोकरी सुरू झाल्यानंतर त्यांच्या मनाने एकच ध्यास घेतला होता की मेथी गावात मला शिक्षणासाठी जो त्रास माझ्या आयुष्यात झाला, तो त्रास माझ्या गावातील मुलामुलींना होऊ नये. त्यांचं नेहमी गावाचा विकास हा शिक्षणावरच अवलंबून आहे, म्हणून ते शिक्षणाच्या बाबतीमध्ये गावकऱ्यांशी चर्चा करत होते. आणि या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या होकाराने गावात शाळा काढावी असं त्यांनी ठरवलं. So he started with the primary school. He built about 16 primary classrooms, whereby children could come in the school to study. आणि तरी देखील अगदी निष्पाप आणि निरागस असे ते चेहरे पाहून आम्हालाही शिकवण्याचा उत्साह होता. And my father, seeing one son, one child, a daughter from a family studies, educates, the entire family will come ahead. As things passed, as it came, children started studying, and slowly in the time he started this high school also, whereby since primary was only from 1st to 5th, then he thought where will the children go after 5th. Then he started the high school. गाँव के लिए स्कूल क्यों जरूरी था? पढ़ाई नहीं थी सब बच्चे, सारा गांव अनपढ़ था, सारा गांव म्हणजे चौथी पांचवी कोई बड़ी पढ़ाई नहीं होती थी. And since to start this, he formed this trust, Rugna Seva Mandal. तदनंतर या शाळेचं उद्घाटन होऊन या शाळेमध्ये आमचा प्रवेश झाला. विद्यार्थ्यांची संख्या मोजकी. In 2010, this time, when SSC result was out, Takne was to come here, and then he told me, Ullas bhai, let us go for once, see our school, see our children, how they are there. What I expected, I got much larger picture. What I never even imagined in my dream that this can happen in such a rural area. And my father-in-law used to tell me the children were not ready to come to school because the parents used to say, no, if he goes to the farm then he can earn 20 rupees per day, so he will not waste his time by coming to school. Then he said, I'll pay you 20 rupees but you send your child to our school. सर पण यायचे, घरी भेटून जायचे, या सर पण आम्हाला चांगलं सांगायचे, शिक्षण असं तसं. तर घरचेही थोडे खुश व्हायचे, आनंदित व्हायचे की वा आहे यार बाहेर काहीतरी करण्यासारखं आहे. जसं आपण जीवन घालवलं शेतामध्ये, शेती आणि घर याच्या व्यतिरिक्त आमच्या मुलांना काहीतरी नवीन करावं. पुढे साहजिकच गावातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली. ज्या मुलींना आर्थिक अडचणीमुळे शिकायला बाहेर पाठवू शकत नाही, त्या पालकांची एक जबाबदारी या ठिकाणी कमी झाली आणि त्या मुलीचं 10वीपर्यंत शिक्षण होऊ शकलं. आणि विद्यार्थ्यांना किती जास्त देता येईल तेवढं आम्ही देत असायचो. पहले दिन मुझको ये वातावरण देख के बहुत अच्छा लगा. हमारे सर तो बहुत अच्छे, वो बहुत अच्छा पढ़ाते हैं हमको. कहा कि प्रैक्टिस मेक मैन परफेक्ट. सर सांगायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बेसिकली माय फादर इज अ फार्मर and even in the 4th standard
I don't understand the basic alphabets of the English and the mathematics. So thereafter they made a lot of effort. I was come forwarded. हेड सरांचे पण माझ्यावर फार उपकार आहेत. त्यांनी मला फार मदत केली, पुस्तकं दिलीत, वह्या दिल्यात, पेन दिली, पट्टी दिली, फार मदत केली, दप्तर घेऊन दिले. त्यांनी माझ्या मनात शिक्षणाची गोडी लावली, स्वप्न दावलं त्यांनी की तू होशील, काहीतरी करशील. सरांनीच आमचं आईबाप होत आमची तयारी करून घेतली. म्हणजे इव्हन आमच्या हेल्थबद्दलसुद्धा ते कॉन्शियस होते. मेडिकल कॅम्प्स घेतले जात असत. परत साहित्य भरपूर मिळतं, सुविधा आहेत आणि जवळच्या जवळ आहे. स्वतंत्र प्रयोगशाळा आहे, विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तकांसाठी वाचनालय आहे. और ये कंप्यूटर लैब है हमारे यहाँ, उसमें 10-12 कंप्यूटर है. हम हर रोज़ बैठते हैं उन पर. वेगवेगळे वेगवेगळे विषय आम्हाला माहीत पडायला लागले की त्यांना काहीतरी वेगळं वाटायला लागले. यावर्षी म्हणजे मार्च 2013मध्ये जी SSC परीक्षा झाली, म्हणजे टक्केवारीच्या हिशोबात जर बघायला झाला तर 87.27% आमच्या शाळेचा निकाल लागला. मला आम्ही वाटलं मी शिकलेलं नाही. मला अशी वाटलं मी शिकलेलं नाही तरी माझ्या पोरगा हुशारी गेला. ही शाळा नसती राहिली तर आम्हाला असं आज जे वह्या भेटल्या, पुस्तकं भेटले ते आम्हाला कधीच भेटलं नसतं आणि आम्हाला बाहेरची दुनिया समजली नसती. आज आम्ही कुठं असतो, आज आम्ही कोणाच्या शेतात काम करत असतो. कोणीही काही पण वाचायला लावलं असतं, मग वाचता नाही आलं असतं ते पत्र घेऊन आपण रडत बसलो असतं ना. आपण शिक्षण केलं म्हणून ते वाचायला येतं ना, वाचता येतं बा सगळं काही. This is not only educational institution for me. This is the temple of knowledge for us. They have developed our personality, and this institution given me an opportunity to search the spirit which is lies in me. They taught me how to interact with the people, how to stand on the stage, and how I have to express myself before the others. तर आमच्या त्यांनी बदल पर्सनॅलिटीमध्ये पण केला, पण मेंटली आम्हाला स्ट्रॉंग केला. बऱ्याच गोष्टी आम्ही एक मतलब असं एक ॲक्ट लोकली बट थिंक ग्लोबली अशा पद्धतीचे आम्ही ते यांच्यामध्ये बराच बदल झाला. लोक म्हणतात की आई वडील पहिले गुरु असतात, पण मला तर शाळेमधलेच पहिले गुरु वाटले आहे. तर शाळेमध्ये मला सर्व संस्कार घडले असं का म्हणत नाही. पहिल्यांदा मला तसं स्टेजवरती यायला सुद्धा असा कधीच येत नव्हतो. उपक्रमात आम्ही भाग घ्यायला लागलो आणि 2 शब्द बोलण्याची आम्हाला हिंमत झाली. आणि कधी अशी भीती राहिली तर त्यांनी दूर करून दिली. शाळेने कदाचित दुसरीकडे जरी गेलो असतो आम्ही, कदाचित आम्ही तिथं एक फक्त पुस्तकी नॉलेज भेटलं असतं. जे माणूस म्हणून जगण्यासाठी कुठली मुले लागतात, काय लागतात ते आम्हाला कदाचित शिकायला मिळालं नसतं. ये स्कूल मेरी लाइफ है. अगर ये स्कूल नहीं होता तो मैं पढ़ नहीं पाता इतना ज़्यादा और ये इस मुकाम पर नहीं आ सकता. इसलिए स्कूल मेरा सब कुछ है. They have built up me being a best human being. Now I cannot compromise with my principles, my ethical principles, and I think that is the lifetime gift for me. माझ्या मते माझ्या या शाळेमध्ये 31 वर्ष या शाळेचे आता पूर्ण होत आलेले आहेत. पण जे विद्यार्थी या ठिकाणी शिकून गेले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले. Some have joined the CRP, SRP, Army. There are girls who have got educated. They have become teachers. शाळेनेच हे वातावरण गावात पसरवलं आणि गावातल्या लोकांच्याही म्हणजे विचार करण्याची पद्धत बदलली. ज्या घरामध्ये कदाचित कोणी 4थी इयत्ता पण पाहिली नव्हती, त्या घरात मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. खूप गौरवास्पद वाटतं की आपण पहिले आहोत. We are happy that those who have studied, those who have passed, they are doing so well. They say that because of this school we stand. Thereafter I decided that yes, I can do better in the field of law. Then I had completed my law graduation from the North Maharashtra University, and now I am preparing for the civil service examinations.
आपण कलेक्टर व्हावं, त्यांना काहीतरी मदत करावी असं वाटतं ग्रामीण लोकांना. मेरा सपना है वकील बनने का. शिक्षिका बनण्याचं स्वप्न आहे माझं. मैं डिज़ाइनर इंजीनियर बनना चाहती हूँ. मला पोलीस बनायचं आहे. पुढे डिप्लोमा करायची इच्छा आहे आणि माझ्या पप्पांचे स्वप्न मी पूर्ण करेन. I have the only dream to do something. It is the only goal of my life. To live only for the sake of the nation and for the motherland.